मंडळी, ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव आणखी वाढते ती म्हणजे जेव्हा तोंडी लावण्यासाठी सोबत लोणचं असतं, हो की नाही? आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरात खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घराघरांमध्ये नक्कीच बनवली जातात. खरं तर आज आपण जे लोणचं बनवतो याला कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही बनवू शकता आणि विशेष म्हणजे लोणचं बनवायची वेगवेगळी प्रत्येकाची पद्धत असते आणि आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वेळ न घालवता आपण झटपट असं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. चला सुरुवात करूया. इथे 1/2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ अशा पाण्याने धुतल्यात, त्याला कापडाने सुकवलं आणि त्याची देठं काढून घेतली. तर धुवायच्या अगोदर देठं काढायची नाही, कारण जर देठं काढल्यानंतर जर धुतलं तर पाणी आतमध्ये जाऊ शकतं आणि आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे धुतल्यानंतर मिरचीची देठं काढायची. आता देठं काढून घेतली की तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता. तर या पद्धतीने मी करते जेणेकरून तो मसाला पूर्णपणे त्या मिरचीमध्ये मिक्स होतो. तर तुम्ही गोल पण कट करू शकता. तर या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर म्हटल्याप्रमाणे तुम्ही गोल पण करू शकता. तर यामध्ये आपल्याला घालण्यासाठी मसाला तयार करायचे, तर आपण घरीच मसाला करतोय. तर इथे मी 2 चमचे आपली बडीशेप जी असती प्लेन ती घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मोहरीचे घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचे आणि एकदम अर्धा चमचा जो आहे तो आपल्याला इथे मेथीचा घालायचा आहे. मेथी थोडीच घालायची, कारण की जास्त घातली तर काय होतं आपलं लोणचं जे आहे ते कडवट होतं. त्यामुळे थोडीच मेथीचे दाणे घालायचे. आता हे मिक्स करून अगदी 1-2 मिनिटभर असं मंद आचेवर एकदम भाजून घ्यायचं. खूप जास्त भाजायची गरज नाही पडत, तर भाजून घेऊयात आपण. तर या इथे आपलं भाजून झाले आणि थंड पण झालंय ते. आता इथे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर बारीक इतकं करायचे की आपल्याला खूप जास्त अशी पूड नाही करायची त्याची. तर आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची वाटतं नाही. लोणच्यामध्ये छान लागतं ते. तर वाटून घेऊयात आपण. तर या पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि छान असा मसाला आपला तयार झालेला आहे लोणच्याचा, हे पाहू शकता. तर या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं. खूप जास्त बारीक पूड नाही करायची. तर आपल्याला मिरचीमध्ये घालायचं. आता ते कट केलेल्या मिरच्या घेतलेत मी आणि त्यामध्ये आता संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आहे. तर 1/2 किलो मिरच्यांना मी इतका मसाला वापरला आहे. चमच्यांचं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला, अगदी परफेक्ट माप आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडंसं जास्त घालायचं, ते मुरल्यानंतर छान लागतं. आणि इथे मी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, त्याने कलर खूप छान येतो. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरीची डाळ घालायची. तर मोहरीची डाळ पण मी गॅस बंद झाल्यावर त्या पॅनमध्ये थोडीशी भाजून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे जे आहे ते विनेगर घालायचे, व्हाईट विनेगर. तर तुम्ही याच्या ऐवजी 2 लिंबाचा रस पिळून घातला तरी पण चालेल. आता यामध्ये आपल्याला घालायचे तेल. तर तेल इथे मी 1 वाटी भरून तेल घेतलेलं आहे, छोटी साईजची वाटी असते ती. आणि ते चांगलं उकळून घेतलं आणि थंड करून घेतलं आणि मगच घातलंय. तर तेल घालताना काय करायचं, एकदम उकळून द्यायचं ते आणि मग थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं. गरम गरम नाही घालायचं. तर चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आणि शक्यतो लोणच्यासाठी आपण मोहरीचं तेल वापरतो, पण इथे मी शेंगदाण्याचं वापरलंय. तुम्ही शेंगदाण्याचं पण वापरू शकता. तर छानपैकी मिक्स करून झाले, पाहू शकता. आणि मस्त आता इथे आपल्याला काचेच्या बरणीमध्ये बंद बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर हे 1-2 महिने जाऊ शकतं. तर आपण भरून ठेवूयात. आणि काचेची बरणी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि छान अशी कोरडी करून, अजिबात ओली ठेवायची नाही आतमधून, कारण की आपलं लोणचं खराब होऊ शकतं. तर छानपैकी आपण भरून घेऊयात. आणि अगदी छान असा मसाला तयार झाला आहे, पाहू शकता. आणि तुम्ही हे साधारण 1 महिना गेलं तरी पुन्हा 1 महिन्याने बनवू शकता, कारण की मिरचीचं लोणचं असं आहे की एकदम झटपट होतं. त्याचा मसाला पण आपण घरीच तयार करतो. हे झटपट तयार झालेलं मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.